चंद्रपुरात नाही, चंद्रपूरमध्ये 4 महिलांना ठार करणाऱ्या वाघिणीला अखेर जेरबंद करण्यात वनविभागाला यश आलं। सिंदेवाही तालुक्यातील पवनपार तलावाजवळील परिसरात तिला डार्ट मारून बेशुद्ध करण्यात आलेला आहे। गुंजेवाही जंगलात तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेलेल्या महिलांवर 2 दिवसांपूर्वी वाघिणीने हल्ला केला। या हल्ल्यात 4 महिलांचा मृत्यू झाला होता। चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाहीतली ही घटना आहे। त्यानंतर घटनास्थळ परिसरात या वाघिणीच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी कॅमेरा ट्रॅप्स लावण्यात आलेले, लाईव्ह कॅमेरे तैनात करण्यात आलेले होते आणि अखेर या वाघिणीला जेरबंद करण्यात यश आलंय। तर वनपरिक्षेत्रात वाढत असलेल्या वाघ मानव संघर्षामागे केवळ नरभक्षक प्रवृत्ती नसून तीव्र उष्णतेमुळे वाघांच्या शरीर आणि वर्तनावर होणारे परिणाम कारणीभूत असल्याचं मत वन्यजीव तज्ज्ञांनी व्यक्त केलं। उन्हाळ्यात तापमान 45 ते 47 अंशांपर्यंत पोहोचत असल्यानं वाघांमध्ये हायपरथर्मिया तथा अतिउष्णतेमुळे निर्माण होणारा ताण वाढतोय। त्यातून आक्रमक वर्तनाच्या घटना घडत असल्याचं सांगितलं जात आहे। चंद्रपूर ब्रह्मपुरीतील मानव वन्यजीव संघर्ष अधिक गंभीर बनत चाललाय। आपण सर्वजण जाणतो की विदर्भाच्या भागामध्ये अनेक अभयारण्य आणि या ठिकाणी वाघांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात आहे। साहजिकच उन्हाळा फार मोठ्या प्रमाणात तापल्यामुळे त्यांना देखील पाण्याची कमतरता कुठेतरी जाणवत असेल, परंतु वनविभागाच्या वतीने देखील याची पूर्णपणे काळजी घेण्यात येत आहे। जसं मी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून अनेक वनविभागाच्या अनेक भागामध्ये त्या ठिकाणी पाणतळे निर्माण करण्याच्या सूचना त्या ठिकाणी दिलेल्या आहेत। नेमका हा प्रकार काय, वाघ अधिकाधिक आक्रमक का होत चाललेत, एकदा बघूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। अतिउष्णतेमुळे वाघांना हायपरथर्मियाचा संशय आहे। हायपरथर्मियामुळे वाघ आक्रमक झाल्याचा अंदाज आहे। वाघासारख्या जनावरांमध्ये घामग्रंथी नसतात आणि उष्णतेच्या निचऱ्यासाठी त्यांना पाण्यात किंवा सावलीत बसावं लागतं। पाण्याच्या टंचाईमुळे वाघांना हे शक्य होत नाही आणि यामुळेच वाघ अधिकाधिक आक्रमक होत आहेत, असं एक निरीक्षण समोर आलंय।